नमा बघा, आज काय आहे? आयनवमी. आता माझी ही चॅनल आहे त्याच्यातून काय आहे, मनोरंजनातून लोकजागृती. याच्यात अध्यात्म आहे, मनोरंजन आहे आणि आजची परिस्थिती, तीन गोष्टी आहेत. आता आपल्या मोबाईलवर व्हिडिओ येतात मनोरंजनातून समाज विकृती. ते लोकांचं मनोरंजन करतात, पण त्याच्यातून काय होते, समाजाला विकृती तयार होती, वाईट होते. आणि याच्यातून आहे ना बोध घ्यायचा आहे. आता आपण काय सांगितलं, आयनवमी आज झाली. आता आयनवमीचं महत्त्व सांगितलं का, कोणीतरी बुवा नवरा असताना मिळालेली बाई आहे, मग तिच्या नावानं एक बाई बोलवायची, तिला जेवण घालायचं, आणि अशा आज सगळ्या आपल्या भारतात प्रथा चालू आहे. पण जी आयव जीव घातली जाती दुसरी बाई, तिला समजत नाही मला मान कशामुळे. आता यांचं हळदी कुंकाचं लेणं असतं, तो एक महिनाभर कार्यक्रम असतो, आणि ती हळदी कुंकाला नेतात, तिचं ओटीभरण करतात, कडधान्य देतात. आणि तिचा नवरा होता तो काहीच काम करत नव्हता, ती मजुरीला जायची, काम करायची, तो आहे तो बसून खायचा. मग तिनं काय केलं, एक दिवस ते तिला बोलवलं आणि तिनं त्याच्यापुढं ठेवलं, म्हणा हे खा माझ्या कष्टाचं. त्याने काय सांगितलं, हे तुझ्या कष्टाचं नाही, मी जिवंत आहे म्हणून तू कुंकू लावती, तू कुंकू लावती म्हणून तू कोण आहे, आयव आहे. आणि मग तुला लोक बोलवतात. तू जर रानकी असती तर रानक्या बाईला कोणी बोलितं का? ती कुंकू लावत नाही, तिला सुवासिनी बोलित नाही, आणि तिला हळदी कुंकाच्या कायला बोलत नाही. मग तुला जो मान आहे हा कोणामुळे? माझ्यामुळे. मी जरी काय काम करत नसलो, पण मी घरात आहे, तू कुंकू लावती, माझ्यामुळं कुंकू लावती, माझ्यामुळं तू दागिने घालती. आयो बाईला दागिने घालता येतात. रानक्या बाईच्या अंगावर पूर्वी हात ते घालतात, आता काही नाही आहे, पण पूर्वी नवरा मेल्यानंतर त्या बाईला कोणतं कुंकू लावायचं नाही, डोकं इचरायचं नाही, तिचे केस काढले जातात ब्राह्मण समाजामध्ये, आणि तिला कोणताही दागिना घालायचा नाही. आणि मग त्या बाईला मान कोणामुळे? त्या नवऱ्यामुळे. मग नवरा जरी कसाही असला तर त्याची सेवा करणं काम कोणाचं आहे? त्या बाईचं आहे. मग जसे आपल्याला मान मिळतो, मग त्या बाईनं त्या नवऱ्याची सेवा केली पाहिजे. आज बाया नवऱ्याला काहीतरी समजतात, काही काही ठिकाणी काय आहे, पण आज निम्या आहे ना, ते नवऱ्याची विटंबना करतात, बोलू नये ते बोलतात. आणि मग जी आपण पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता तिची तिन्ही जगावरी सत्ता. बघा, आज आपल्या भारतामध्ये आपला इतिहास आहे, तारा, सीता, मंदोदरी या ज्या होऊन गेल्या, यांनी काय केलं, नवऱ्याचं पतिव्रत पाळलं. बघा, दत्तात्रय, अनुसयानं काय केलं, ब्रह्म विष्णू महेश काय करायला गेले होते, भिक्षा मागायला गेले होते, म्हणून आम्हाला नग्न भिक्षा वाढ. आणि मग तिनं तिच्या सामर्थ्यानं त्यांच्यावर पाणी टाकलं, ते बाळ झाले, आणि त्यांना नग्न भिक्षा वाढली. म्हणजे तुका म्हणे पतिव्रता तिची तिन्ही जगावरी सत्ता. आणि नवनाथामध्ये एक उदाहरण आहे, नवनाथामध्ये दोघी बहिणी होत्या, आणि दोघी बहिणींनी काय केलं, शेजारी राहत होत्या. एकीचं लग्न वगैरे होतं, एकीचं वगैरे नव्हतं. मग तिनं काय केलं, ते तिचं झोपडं पेटलं. झोपडं होतं काचं, ऊसाच्या पाटचं, आणि हिचं पेटलंच नाही. ती म्हण, बा माझं झोपडं पेटलं, तुझं का नाही पेटलं? म्हण, मी पतिव्रता आहे, म्हणून माझंच लग्नच नाही, मग मी काय करू म्हणा आता. मग तू असं कर म्हणा, देवळात जाय, आणि तिला जो माणूस येईल ना त्याला तू नवरा करून घे. आणि सकाळची देवळामध्ये कोण आला होता, एक रोगात रगत पिती कुष्ठरोगी माणूस. त्या कुष्ठरोगी माणसाला देवळापाशी गेले लोक काहीतरी दान देतात, खायला देतात, पैसे देतात. आणि मग तिथं आला होता, आणि हिनं डायरेक्ट त्याचे पाय धरले, म्हण, बा आता मी तुम्हाला माझ्याशी लग्न करा, मी तुम्हाला नवरा मान. अरे म्हण, तू माझ्या का पाहिलं का म्हणे कशी अवस्था आहे? अरे म्हण, माझे तुझ्या पाहिल्यानंतर काय नाही म्हणे, माझा निश्चय पकाय म्हण. आणि तिनं त्याला घरी आणलं, त्याला आंघोळ घातली, त्याला धुतलं,
त्याचे ते अंगात रक्त वाहत होतं, साफ केलं आणि ती मोलमजुरी करून त्याला जेवण घालायची. आणि पतिव्रतेचं महत्त्व तिला सांभाळायचं होतं. आणि एक दिवस त्यानं काय सांगितलं, एक मला खांदेवर घे म्हण आणि मला गावातून फिरव आणि वेश्याच्या घरी घेऊन चाल म्हण. बघा, हे असे वाईट लोकांना जे दिवस येतात ना, त्यांची वागणूक, कर्माचे फळं. तुका म्हणे पापी येती रोगाची या रूपे. यांना पाप केलं होतं म्हणून याला ते कर्म मिळालं आणि त्याला खांद्यावर पाठीत घेऊन आणि ती वेश्याच्या घरी चालली होती. त्याचं मन मोडायचं नाही. जाईल का कोणी आताची? आता लोक माझ्याकडं, मी भविष्यकार बघतो, भैरवाला भविष्य पाहायला येतात, आमचे नवरा बायकोचे भांडणं का वाहतात, उत्तर त्यांना मिळतात. तर ती त्याला डोक्यावर घेऊन ती वेश्याच्या घरी चालली होती. पण एक साधू होता आणि त्या साधू काहीतरी आळ आला होता आणि त्या राजानं त्याला सोळवं दिलं होतं. त्याने चोरी केली नव्हती, पण भृगु ऋषी त्या साधूच्या घरापाशी कोणातरी धन टाकलं होतं आणि त्याने चोरला असं म्हणून राजाने त्याला सोळावा दिला. पण तो सत्य होता आणि तो सोळ त्याच्या पोटात जायला नव्हता, कसाच उभा होता. आणि ही जेव्हा ती गायगाई त्या सोळाच्या खालून गेली आणि त्याला धक्का लागला. आणि धक्का लागल्यानंतर त्याने काय केलं, ते शाप दिला, तुझा नवरा उद्या दिवस निघायच्या आत मरण, 5 दिवस निघणार मरण. राहिलं की ना, आता मी तर पतिव्रता पण केलं आहे आणि माझा नवरा मरल, मग उद्या का दिवसच निघणार नाही म्हण, मी जर खरी असेल तर. बस जिकडे तिकडे अंधार पडला. आणि मग सगळ्या देवांना काळजी पडली का आता हिचं ही शब्द खरा आहे, हा दिवस तर निघाला नाही तर लोकांची किती कुचंबना होईल. बघा, 4 दिवस जर दिवस निघाला नाही तर काय होणार आहे, जिकडं तिकडं अहंकार होऊन जाईल. आणि मग तिची सगळ्या देवांनी विनंती केली, म्हणून तुला 4 घाटका जरी वैधव्यपणे आलं तरी चालेल, आम्ही ते तुला वाटून देऊ, पण दिवस निघू दे, तुझी शपथ मागं घे. आणि मग ते तिचा नवरा घडीभर मिळाला आणि मग तिला काय केलं, तिचं ते विधवा पण आलतं ना 4 घाटकाचं, आणि ते कोणाला वाटून दिलं, सगळ्या बायांना वाटून दिलं. ज्या वेळेला बाई रजस्रावाला होती त्या टायमाला ती 4 दिवस हातात बांगड्या घालीत नाही, डोक्याला कुंकू लावत नाही आणि ती बाजूला बसती. पण आज काय झालं आहे, आज बाया श्री स्वतंत्र, आज कोणी पाळत नाही. आणि हे न पाळल्यामुळं अनेक संकट, दुःख, आजार, दरिद्री असे हे 4 दिवस न गळल्यामुळं, 4 दिवस त्या बाईनं जर पाळलं तर तिच्या शरीराला व्याधी असतात, तिला विश्रांती मिळते. आणि मग तिला विश्रांती मिळाल्यानंतर ती बाजूला बसती. नवऱ्याला कळतं, नवऱ्याला कळल्यामुळं त्यावेळी काही संबंध येत नाही. त्यावेळेस जे संबंध आलेले प्रजा आहे ती अशी वाईट वृत्तीची जन्माला येते, रोगीट जन्माला येते आणि मग याच्यापासून अनेक नुकसानी होतात. म्हणून त्या बाईंना 4 दिवस केवळ धरलंच पाहिजे आणि तिच्या आजाराला चांगलं आहे, आरोग्याला चांगलं आहे.